आजोबांच्या गोष्टीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत। स्वामी चरित्राचा हा 14वा सीझन आज आपल्या समाप्तीकडे वळला आहे। स्वामींच्या लीला अगाध आहेत, पण त्या लीलेचा अनुभव कोणाला मिळतो? ज्याच्याकडे श्रद्धा असते त्यालाच। आजोबा सांगणार आहेत अध्याय 20वा, विश्वासाचे फळ। आजोबा, हा तर या सीझनचा शेवटचा भाग आहे। मग आज स्वामींनी नक्की काय चमत्कार केला? श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 20वा। बाळा, आजची गोष्ट चमत्कारापेक्षा परीक्षेची जास्त आहे। एकदा एक श्रीमंत गृहस्थ स्वामींच्या दर्शनाला आला। स्वामींनी त्याला पाहताच एक अजब आज्ञा केली, फकीरांना जेवू घाल, तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील। त्या गृहस्थाने 5 फकीरांना बोलावून पक्वान्नांचं जेवण घातलं, पण खरं नाटक पुढे सुरू झालं। काय झालं आजोबा? बाळा, फकीर जेवून गेले आणि त्यांच्या पात्रात काही उष्ट अन्न उरलं। स्वामींनी त्या गृहस्थाला सांगितलं, हे उरलेलं अन्न तू खा, तुझे मनोरथ पूर्ण होतील। पण तो गृहस्थ विचारात पडला। त्याच्या मनात शंका आली, मी श्रीमंत माणूस या यवनांचं उष्ट अन्न कसं खाऊ? लोक काय म्हणतील? त्याच्या अहंकारामुळे त्याने ती संधी गमावली। बाळा, त्याच वेळी तिथे एक भ्रमिष्ठ म्हणजे वेडा माणूस आला। दारिद्र्यामुळे तो अन्नाला मोहताज होता। स्वामींनी त्याला सांगितलं, हे उष्ट अन्न तू खा। त्याने कोणतीही शंका न घेता स्वामींच्या शब्दावर विश्वास ठेवून ते अन्न आनंदाने खाल्लं। स्वामी त्याला म्हणाले, आता तू मुंबईला जा, तुझं नशीब उघडेल। मग मुंबईत त्याला काय मिळालं आजोबा? बाळा, तो माणूस मुंबईला गेला आणि एका घरासमोर उभा राहिला। तिथून एक वृद्ध माऊली बाहेर आली आणि तिने काहीही न विचारता त्या माणसाला घरात घेतलं आणि चक्क 10,000 रुपयांच्या नोटा त्याच्या हातात दिल्या। एका क्षणात त्याचं दारिद्र्य संपलं। ज्याने स्वामींच्या शब्दावर विश्वास ठेवला त्याला लक्ष्मी प्रसन्न झाली आणि ज्याने शंका घेतली तो रिकाम्या हाताने घरी गेला। स्वामींच्या शब्दात किती ताकद असते याची ही प्रचिती। वाह आजोबा, म्हणजे स्वामींची प्रत्येक आज्ञा ही आपल्या भल्यासाठीच असते। तर श्रद्धा असेल तरच फळ मिळतं। अगदी बरोबर बाळा, स्वामी चरित्र म्हणजे रत्नांचं भांडार आहे। ज्याची झोळी मोठी त्याला भरपूर मिळतं। आज आपला हा 12वा सीझन इथेच संपतोय। स्वामींनी जसा या गरीबाचा उद्धार केला तसाच ते आपल्या सर्वांवर कृपा करोत। श्री स्वामी समर्थ। सीझन 14चा हा प्रवास इथेच थांबला आहे। उष्ट्या अन्नातून नशीब पालटणाऱ्या स्वामींच्या लीला आपण पाहिल्या, पण स्वामी चरित्राचा हा महासागर अथांग आहे। पण आजोबा थांबा, मी ऐकलंय की स्वामी चरित्र सारामृत मध्ये तर 21 अध्याय आहेत ना? मग तुम्ही 20व्या अध्यायाला सीझन कसं काय संपवलात? तो शेवटचा 21वा अध्याय कुठे गेला? पुन्हा भेटूया नव्या सीझन मध्ये नव्या गोष्टींसह। तोवर पाहत रहा आजोबांच्या गोष्टी।